अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी माझा कोटी कोटी प्रणाम। स्वामीराया, आमच्या मनातील अहंकार दूर करा, विवेक द्या, योग्य मार्ग दाखवा आणि तुमच्या चरणांवरील श्रद्धा अखंड ठेवण्याची शक्ती द्या। भक्तांनो, आज स्वामी समर्थ महाराज जणू अत्यंत प्रेमाने, करुणेने आणि पित्याच्या मायेने आपल्याशी संवाद साधत आहेत। त्यांच्या प्रत्येक शब्दात जीवनाचे गुण दडलेले आहे। म्हणून हे प्रत्येक वचन केवळ कानांनी ऐकू नका, तर अंतःकरणात साठवा। कारण स्वामींचे शब्द हे फक्त प्रवचन नसून ते जीवनाला दिशा देणारे अमृत आहेत। भक्तांनो, या जगात प्रत्येक माणूस नात्यांच्या आधारावर जगत असतो। जन्माला आल्यानंतर आईवडील, भाऊ, बहीण, मित्र, नातेवाईक, समाज अशा अनेक नात्यांनी आपण वेढलेले असतो। प्रत्येक नात्यात आपुलकी, प्रेम आणि विश्वास असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते। परंतु काळ जसजसा पुढे जातो, तसतसे अनेक चेहरे बदलताना दिसतात। अनेक जण प्रेमाचा मुखवटा घालून आपलेपणा दाखवतात, पण त्यांच्या मनात स्वार्थ दडलेला असतो। गरज असेपर्यंत ते आपल्या भोवती फिरतात आणि गरज संपताच ते दूर निघून जातात। अशा वेळी मनाला खूप वेदना होतात। आपल्याला वाटते की आपण ज्यांच्यासाठी सर्वस्व दिले, त्यांनीच आपल्याला विसरले। पण भक्ता, याच ठिकाणी तुझी खरी परीक्षा सुरू होते। स्वामी समर्थ महाराज जणू सांगतात, भक्ता, खोट्या नात्यांमुळे कधीही तुझा चांगुलपणा सोडू नकोस। कारण दुसऱ्याचा स्वार्थ हा त्याचा स्वभाव असू शकतो, पण तुझी माणुसकी ही तुझी ओळख आहे। अनेक वेळा आपण एखाद्या व्यक्तीवर इतका विश्वास ठेवतो की ती व्यक्ती कधी आपल्याला दुखावेल, असा विचारही मनात येत नाही। पण जेव्हा त्याच व्यक्तीकडून फसवणूक होते, तेव्हा मन तुटते। अशा वेळी अनेक लोक सर्वांवरचा विश्वास गमावतात। काही जण कठोर होतात, काही जण प्रेम करणेच सोडून देतात। पण स्वामी म्हणतात, एका वाईट अनुभवामुळे संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेऊ नकोस। प्रत्येक माणूस सारखा नसतो आणि प्रत्येक नाते खोटे नसते। भक्तांनो, जगात खोटी नाती ओळखण्यापेक्षा खरी नाती जपणे अधिक महत्त्वाचे आहे। कारण खोटी नाती वेळ आल्यावर आपोआप दूर जातात, पण खरी नाती संकटातही हात सोडत नाहीत। स्वार्थी माणसे फक्त तुमच्या यशात सहभागी होतात, पण तुमच्या संघर्षात तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणारे फार थोडे असतात। म्हणून कोण तुमच्यासोबत किती वेळ आहे यापेक्षा कोण कठीण काळात तुमच्या पाठीशी उभा राहतो, हे ओळखायला शिका। तेव्हा आयुष्य अनेक भ्रमांपासून मुक्त होईल। स्वामी समर्थ जणू पुढे सांगतात, भक्ता, तुझ्या आयुष्यात चुका होणारच। कारण चुका न करणारा माणूस या पृथ्वीवर जन्मलाच नाही। पण चूक करूनही त्यातून काहीच शिकला नाही, तर तीच चूक पुन्हा पुन्हा त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करते। अनेक लोक स्वतःच्या चुकांसाठी परिस्थितीला, नशिबाला किंवा दुसऱ्या माणसांना दोष देतात। पण जो स्वतःच्या चुका स्वीकारतो, त्यांच्यापासून शिकतो आणि स्वतःमध्ये बदल घडवतो, तोच खऱ्या अर्थाने यशाच्या मार्गावर चालू लागतो। देव अशाच माणसाच्या प्रयत्नांना आशीर्वाद देतो। म्हणून भक्ता, जर तुला कोणी फसवले असेल, जर तुझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला असेल, जर तुझ्या चांगुलपणाला कमकुवतपणा समजले असेल, तर निराश होऊ नकोस। त्या अनुभवातून शिक। लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, पण तुझे कर्म, तुझी मेहनत आणि स्वामींवरील तुझा विश्वास कधी बदलू देऊ नकोस। कारण शेवटी माणसाला त्याच्या कर्माचेच फळ मिळते। उशीर होऊ शकतो, पण न्याय नक्कीच होतो। म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात, कष्ट करत राहा, प्रामाणिक राहा, संयम ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव। योग्य वेळी मी तुझ्या आयुष्याचे चित्रच बदलून टाकीन। भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज जणू पुढे अत्यंत प्रेमाने सांगतात, भक्ता, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, लोक तुझ्याबद्दल काय बोलतात यापेक्षा परमेश्वर तुझ्याबद्दल काय जाणतो, हे अधिक महत्त्वाचे आहे। जगात प्रत्येक माणसाला सर्वांना खुश ठेवणे कधीच शक्य नाही। तू कितीही चांगले वाग, कितीही प्रामाणिक राहा, कितीही मदत कर, तरीही काही लोक तुझ्यात दोषच शोधतील। कारण त्यांना तुझी प्रगती सहन होत नाही, तुझा आनंद पाहवत नाही किंवा त्यांच्या स्वार्थाची पूर्तता होत नाही। म्हणून त्यांच्या शब्दांनी तुझे मन कमकुवत होऊ देऊ नकोस। वाऱ्याने पर्वत हलत नाही, त्याचप्रमाणे लोकांच्या बोलण्याने श्रद्धावान भक्ताचा निर्धार डळमळीत होता कामा नये। जे स्वतः काही निर्माण करू शकत नाहीत, ते अनेकदा दुसऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करतात। पण स्वामी म्हणतात, तू त्यांच्या शब्दांना उत्तर देण्यात वेळ घालवू नकोस, तुझ्या कर्मानेच त्यांना उत्तर दे। भक्ता, जीवनात अनेक वेळा असे प्रसंग येतात की आपण प्रामाणिकपणे मेहनत करत असतो, पण यश मात्र दुसऱ्याला मिळते। काही वेळा कमी कष्ट करणारा माणूस पुढे जाताना दिसतो आणि रात्रंदिवस परिश्रम करणारा माणूस संघर्षातच अडकलेला दिसतो। अशा वेळी मनात प्रश्न निर्माण होतो की देव न्याय करतो का? पण स्वामी समर्थ जणू हसत म्हणतात, भक्ता, तुझे काम फक्त कर्म करणे आहे, फळ देण्याची योग्य वेळ माझी आहे। झाड लावल्याबरोबर त्याला फळ लागत नाही। प्रथम बीज मातीत रुजते, मग अंकुर फुटतो,
त्यानंतर रोपटे वाढते, अनेक वादळे सहन करते आणि मग एक दिवस तेच झाड भरभरून फळ देते. त्याचप्रमाणे तुझी मेहनतही कधीच वाया जात नाही. प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न परमेश्वराच्या लेखी नोंदला जात असतो. स्वामी पुढे सांगतात, भक्ता, संकट आले म्हणून कष्ट सोडू नकोस आणि अपयश आले म्हणून प्रयत्न थांबवू नकोस. कारण अपयश म्हणजे शेवट नसतो, तो पुढील यशाची तयारी असतो. सोन्याला दागिना बनण्यापूर्वी अग्नीचा ताप सहन करावा लागतो. हिऱ्याला चमक येण्यापूर्वी असंख्य घाव सहन करावे लागतात. तसेच मनुष्यालाही महान व्हायचे असेल तर संघर्ष स्वीकारावा लागतो. जे लोक संघर्षाला घाबरतात ते आयुष्यभर परिस्थितीला दोष देत राहतात, पण जे संघर्षाला गुरु मानतात ते इतिहास घडवतात. म्हणून अडचणी आल्या की रडू नकोस, तर त्या तुला काय शिकवतात हे समजून घे. भक्तांनो, अनेकदा आपण चुकीच्या माणसांना जपण्यात इतके गुंतून जातो की खऱ्या माणसांची किंमतच विसरतो. जे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात, जे आपल्या दुःखात खंबीरपणे उभे राहतात, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि जे फक्त गोड बोलून स्वार्थ साधतात त्यांच्या मागे धावत राहतो. नंतर जेव्हा सत्य समोर येते, तेव्हा पश्चात्ताप होतो. पण स्वामी समर्थ सांगतात, भक्ता, पश्चात्तापात अडकून राहू नकोस. त्या अनुभवातून विवेक घे आणि पुढे चालत राहा. कारण प्रत्येक अनुभव हा परमेश्वराने दिलेला धडा असतो. काही माणसे आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येतात, तर काही फक्त आपल्याला शिकवण देण्यासाठी येतात. स्वामी पुढे सांगतात, तुझा स्वभाव दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून ठेवू नकोस. जर दुसरा खोटा असेल म्हणून तूही खोटा झालास, दुसरा स्वार्थी आहे म्हणून तूही स्वार्थी झालास, तर तुझ्यात आणि त्याच्यात फरक काय राहिला? तुझी ओळख तुझ्या संस्कारांनी व्हायला हवी, दुसऱ्यांच्या वागण्याने नव्हे. म्हणून कोणाच्याही वाईट वागण्यामुळे आपल्या मनातील दया, प्रेम, प्रामाणिकपणा आणि माणुसकी कधीही मरू देऊ नकोस. हेच गुण एक दिवस तुला स्वामींच्या कृपेचा अधिकारी बनवतील. भक्तांनो, म्हणून आज स्वामी समर्थ महाराज पुन्हा एकदा सांगतात, कष्ट करत राहा, प्रामाणिकपणे कर्म करत राहा, लोकांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देऊ नकोस. वेळ बदलते, परिस्थिती बदलते आणि परमेश्वराचा न्यायही योग्य वेळी प्रकट होतो. जे आज तुझी थट्टा करतात, तेच उद्या तुझ्या यशाचे कौतुक करतील. पण त्या दिवशीही अहंकार बाळगू नकोस, कारण यश तुझ्या मेहनतीचे असले तरी त्यामागे माझी कृपा असते. म्हणून भक्ता, विश्वासाने पुढे चालत राहा. स्वामींचा हात ज्याच्या पाठीशी असतो, त्याला उशीर होऊ शकतो, पण पराभव कधीच होत नाही. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज जणू पुढे अत्यंत करुणेने सांगतात, भक्ता, तुझ्या आयुष्यात काही लोक असे येतील की ते तुझ्या चेहऱ्यावर प्रेम दाखवतील, पण मनामध्ये मत्सर ठेवतील. ते तुझ्या यशावर टाळ्या वाजवतील, पण एकांतात तुझ्या अपयशाची वाट पाहतील. अशा लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण ज्याच्या मनात स्वार्थ भरलेला असतो, त्याला कितीही प्रेम दिले तरी तो प्रेमाची किंमत समजू शकत नाही. म्हणून प्रत्येक नात्यावर आंधळा विश्वास ठेवण्याऐवजी विवेक जागृत ठेव. विश्वास ठेव, पण परमेश्वराला साक्षी मानून ठेव. कारण माणूस कधीही बदलू शकतो, पण परमेश्वराची कृपा कधी बदलत नाही. भक्ता, अनेक वेळा तू विचार करतोस, मी कोणाचे वाईट केले नाही, तरी माझ्याच वाट्याला दुःख का येते? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी निर्माण होतो. पण स्वामी समर्थ जणू प्रेमाने उत्तर देतात, भक्ता, प्रत्येक दुःख हे शिक्षा नसते. काही दुःख तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी येते, काही दुःख तुझ्या अहंकाराला दूर करण्यासाठी येते, तर काही दुःख तुला योग्य माणसे आणि अयोग्य माणसे ओळखायला शिकवते. जर आयुष्यात कधीच फसवणूक झाली नसती, तर खऱ्या माणसांची किंमत तुला कधीच समजली नसती. जर संकट आले नसते, तर श्रद्धेची ताकदही तुला कळली नसती. म्हणून प्रत्येक अनुभवाकडे रडत पाहू नकोस, त्यातून परमेश्वराचा संदेश शोध. स्वामी पुढे सांगतात, भक्ता, चुका करणे हा दोष नाही, पण तीच चूक पुन्हा पुन्हा करणे हा मोठा दोष आहे. अनेक लोक आयुष्यभर एकाच ठिकाणी अडकून राहतात, कारण ते स्वतःमध्ये बदल घडवायला तयार नसतात. ते प्रत्येक वेळी दुसऱ्यांना दोष देतात, नशिबाला दोष देतात, पण स्वतःच्या सवयींकडे कधीच पाहत नाहीत. जो माणूस दररोज स्वतःला विचारतो, आज मी कालपेक्षा चांगला झालो का? तोच खऱ्या अर्थाने प्रगती करत असतो. देवाला परिपूर्ण माणूस नको असतो, देवाला स्वतःला सुधारण्याची तयारी असलेला माणूस प्रिय असतो. भक्तांनो, मेहनतीला पर्याय नाही. भाग्य कधी कधी साथ देईल, लोक कधी कधी मदत करतील, परिस्थिती कधी कधी अनुकूल असेल, पण कायम साथ देणारी गोष्ट म्हणजे तुमची मेहनत. स्वामी समर्थ जणू सांगतात, जो हात कामात असतो, त्या हातावर माझा आशीर्वाद असतो. म्हणून कोणतेही काम लहान समजू नका. प्रामाणिक श्रम करणारा माणूस परमेश्वराला अधिक प्रिय असतो. कारण घामाचा प्रत्येक थेंब हा प्रार्थनेइतकाच पवित्र असतो. जो मनुष्य कष्टाला पूजा मानतो, त्याच्या आयुष्यात एक दिवस यशाचे मंदिर नक्की उभे राहते. भक्ता, लोकांनी तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतले, तुझी निंदा केली, तुझ्या पाठीमागे वाईट बोलले,
तरीही तू तुझ्या मार्गावरून विचलित होऊ नकोस. कारण लोकांचे बोलणे हे ऋतूप्रमाणे बदलत राहते. आज ते निंदा करतील, उद्या स्तुती करतील. जर तू त्यांच्या प्रत्येक शब्दावर जगू लागलास, तर तुझे आयुष्य त्यांच्या हातात जाईल. पण जर तू स्वामींच्या शब्दांवर जगलास, तर तुझे आयुष्य स्वामींच्या कृपेने उजळून निघेल. म्हणून दुसऱ्यांच्या मतांपेक्षा स्वतःच्या चारित्र्याची काळजी घे. नाव खराब करण्याचा प्रयत्न करणारे अनेक भेटतील, पण चांगले कर्म करणाऱ्याची कीर्ती शेवटी स्वतःच बोलू लागते. स्वामी समर्थ महाराज जणू शेवटी या भागात इतकेच सांगतात, भक्ता, तुझा प्रवास अजून संपलेला नाही. अजून अनेक परीक्षा येतील, अनेक लोक भेटतील, काही साथ देतील तर काही सोडून जातील. पण तू माझा हात सोडू नकोस. तुझे कर्म शुद्ध ठेव, मन नम्र ठेव, श्रद्धा अढळ ठेव आणि मेहनतीचा मार्ग कधीही सोडू नकोस. लक्षात ठेव, जग तुझ्या यशाचा निर्णय आज करेल, पण मी तुझ्या प्रयत्नांचा निर्णय रोज करत असतो. म्हणून निराश न होता पुढे चालत राहा. योग्य वेळ आल्यावर तुझ्या आयुष्याचे प्रत्येक अश्रू आनंदात बदलेल आणि तुला समजेल की माझ्या प्रत्येक विलंबामागे तुझ्या कल्याणाचीच योजना होती. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज जणू पुढे अत्यंत प्रेमाने आणि करुणेने सांगतात, भक्ता, लक्षात ठेव, जीवनात प्रत्येकाला आपली किंमत कळेलच असे नाही. काही लोक तुझ्या चांगुलपणाचा उपयोग करतील, काही लोक तुझ्या शांत स्वभावाला कमजोरी समजतील, तर काही लोक तुझ्या सहनशीलतेची सतत परीक्षा घेतील. पण म्हणून तू तुझा स्वभाव बदलू नकोस. कारण चंदनाला कितीही घासले तरी ते सुगंधच देते. त्याचप्रमाणे तुझ्या मनात जर प्रेम, दया आणि प्रामाणिकपणा असेल, तर दुसऱ्यांच्या वागण्यामुळे ते गुण कधीही सोडू नकोस. स्वार्थी माणसांसारखे वागून क्षणभराचा फायदा मिळू शकतो, पण स्वामींची कृपा मात्र फक्त सत्य, संयम आणि निस्वार्थ कर्म करणाऱ्यालाच प्राप्त होते. भक्ता, आयुष्यात अशी वेळही येते की ज्यांच्यासाठी तू रात्रंदिवस झटलास, ज्यांच्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्यास, तेच लोक एक दिवस तुला विसरून जातात. तेव्हा मनाला वेदना होणे स्वाभाविक आहे. पण स्वामी समर्थ जणू सांगतात, ज्यांनी तुला विसरले त्यांच्यासाठी रडण्यात आयुष्य घालवू नकोस. त्याऐवजी ज्यांनी तुला कधीच सोडले नाही, त्या परमेश्वराचे आभार माननीय. माणसे येतात आणि जातात, पण स्वामींची साथ कधी तुटत नाही. जगातील प्रत्येक नाते कधीतरी संपते, पण भक्त आणि गुरु यांचे नाते जन्मोजन्मी टिकते. म्हणून माणसांपेक्षा स्वामींवर अधिक विश्वास ठेव. कारण माणूस परिस्थिती पाहून बदलतो, पण स्वामी भक्ताचे अंतःकरण पाहून कृपा करतात. स्वामी पुढे सांगतात, भक्ता, प्रत्येक दिवस हा तुला स्वतःला घडवण्याची नवी संधी घेऊन येतो. काल केलेली चूक आज सुधारता येते. काल गमावलेला आत्मविश्वास आज पुन्हा मिळवता येतो. काल अपयश आले म्हणून आज प्रयत्न सोडू नकोस. नदीचा प्रवाह खडक पाहून थांबत नाही, तो स्वतःचा मार्ग तयार करतो. त्याचप्रमाणे संकटे आली म्हणून तूही थांबू नकोस. मेहनत, संयम आणि श्रद्धा यांच्या जोरावर स्वतःचा मार्ग निर्माण कर. जो माणूस प्रत्येक अडथळ्याला पायरी बनवतो, त्याला यशापासून कोणीही दूर ठेवू शकत नाही. भक्तांनो, काही लोक दुसऱ्याच्या प्रगतीकडे पाहून आनंदी होत नाहीत. ते सतत तुलना करतात, मत्सर करतात आणि दुसऱ्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांवर राग धरू नका. कारण मत्सर करणारा माणूस आधी स्वतःच जळत असतो. स्वामी समर्थ जणू सांगतात, भक्ता, दुसऱ्याच्या मत्सरामुळे तुझा मार्ग बदलू नकोस. सूर्य उगवतो तेव्हा काही जण त्याच्या प्रकाशाचा आनंद घेतात, तर काही डोळे मिटून बसतात. पण त्यामुळे सूर्य उगवणे थांबवत नाही. त्याचप्रमाणे तूही तुझे सत्कर्म, तुझी मेहनत आणि तुझा प्रामाणिकपणा कधीही थांबवू नकोस. लोक काय म्हणतील याची चिंता करत बसलास तर आयुष्य निघून जाईल, पण स्वामी काय म्हणतील याचा विचार केलास तर आयुष्याला योग्य दिशा मिळेल. भक्ता, लक्षात ठेव, कर्म हा परमेश्वराने दिलेला सर्वात मोठा न्याय आहे. तू आज जे पेरशील तेच उद्या उगवेल. जर तू प्रेम पेरलेस तर विश्वास उगवेल, जर तू प्रामाणिकपणा पेरलास तर सन्मान उगवेल, जर तू मेहनत पेरलीस तर यश उगवेल. पण जर कोणीतरी स्वार्थ, फसवणूक आणि कपट पेरत असेल, तर त्यालाही त्याचेच फळ एक दिवस भोगावे लागेल. म्हणून दुसऱ्यांच्या चुकीचा हिशोब ठेवण्यात वेळ घालवू नकोस. परमेश्वराचा न्याय अचूक असतो. उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. तुझे काम फक्त चांगले कर्म करत राहणे आहे. न्याय देण्याचे कार्य स्वामींवर सोडून दे. स्वामी समर्थ महाराज जणू या भागाच्या शेवटी अत्यंत प्रेमाने सांगतात, भक्ता, तुझ्या जीवनाचा खरा विजय हा दुसऱ्याला हरवण्यात नाही, तर स्वतःच्या भीतीवर, आळशीपणावर, अहंकारावर आणि निराशेवर विजय मिळवण्यात आहे. प्रत्येक सकाळी नवीन आशेने उठ, प्रामाणिकपणे कष्ट कर, कोणाचे वाईट चिंतू नकोस, कोणाचा मत्सर करू नकोस आणि माझे नाम स्मरण करत पुढे चालत राहा. लक्षात ठेव, जो भक्त श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांचा हात कधीच सोडत नाही, त्याच्या आयुष्यात माझी कृपा अशी बरसते की एक दिवस त्याच्याकडे पाहून जग म्हणते, हा माणूस खरोखरच स्वामी समर्थांच्या कृपेचा अधिकारी आहे.
भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज जणू पुढे अत्यंत प्रेमाने आणि करुणेने सांगतात, भक्ता, जीवन हा एक मोठा प्रवास आहे. या प्रवासात तुला अनेक माणसे भेटतील. काही माणसे तुला प्रेरणा देतील, काही तुला साथ देतील, तर काही तुला वेदना देतील. पण प्रत्येक माणूस तुझ्या आयुष्यात काही ना काही शिकवण देऊनच जातो. म्हणून जे लोक तुझ्या विश्वासाला तडा देऊन गेले, ज्यांनी स्वार्थासाठी नाती जपली आणि गरज संपताच दूर गेले, त्यांच्याबद्दल मनात द्वेष ठेवू नकोस. द्वेष मनाला जाळतो आणि मनातील शांतता हिरावून घेतो. क्षमा करणे म्हणजे चुकीला मान्यता देणे नव्हे, तर स्वतःच्या मनाला दुःखाच्या ओझ्यातून मुक्त करणे होय. स्वामी समर्थ जणू सांगतात, भक्ता, ज्याने तुला दुखावले त्याच्यासाठी वाईट चिंतू नकोस, कारण प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब परमेश्वराकडे आहे. भक्ता, जगात दोन प्रकारची माणसे असतात. एक ती, जी परिस्थिती बदलण्याची वाट पाहतात आणि दुसरी ती, जी स्वतःच्या प्रयत्नांनी परिस्थिती बदलतात. स्वामींचा खरा भक्त हा दुसऱ्या प्रकारचा असतो. तो संकटांना घाबरत नाही, तो अपयशाने खचत नाही आणि लोकांच्या टीकेमुळे थांबत नाही. कारण त्याला माहीत असते की प्रत्येक कठीण दिवसानंतर चांगला दिवस येणारच आहे. रात्र कितीही लांब असली तरी सूर्योदय थांबत नाही. त्याचप्रमाणे दुःख कितीही मोठे असले तरी आनंदाची पहाट नक्कीच उगवते. म्हणून भक्ता, आज जर तुझ्या जीवनात संघर्ष असेल, तर निराश होऊ नकोस. संघर्ष म्हणजे परमेश्वराने तुला अधिक मोठ्या यशासाठी तयार करण्याची प्रक्रिया आहे. स्वामी पुढे सांगतात, भक्ता, स्वतःवर विश्वास ठेव. अनेक वेळा लोक तुला सांगतील की तू काही करू शकत नाहीस, तुझ्यात क्षमता नाही, तुझे स्वप्न खूप मोठे आहे. पण लक्षात ठेव, जगाने ज्यांना अशक्य म्हटले, त्यांनीच इतिहास घडवला आहे. जर प्रत्येक माणूस लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत बसला असता, तर कोणतीही महान गोष्ट घडली नसती. म्हणून दुसऱ्यांच्या शंका तुझ्या मनात घर करू देऊ नकोस. स्वामींचे नाम, स्वतःची मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न यांवर विश्वास ठेव. कारण जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, तेव्हा परमेश्वरही त्याच्या पाठीशी उभा राहतो. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, यश म्हणजे फक्त पैसा, प्रसिद्धी किंवा मोठेपणा नव्हे. खरे यश म्हणजे मनातील शांतता, समाधान आणि चांगुलपणा टिकवून ठेवणे होय. अनेक लोक बाहेरून श्रीमंत दिसतात, पण मनाने गरीब असतात. काही लोकांकडे संपत्ती असते, पण प्रेम नसते. काहींकडे मानसन्मान असतो, पण अंतःकरणात आनंद नसतो. म्हणून फक्त बाह्य यशाच्या मागे धावू नका. स्वामी समर्थ जणू सांगतात, भक्ता, असे जीवन जग की तुझ्या यशाबरोबर तुझी माणुसकीही वाढली पाहिजे. कारण संपत्ती माणसाला मोठा बनवत नाही, तर त्याचे कर्म, त्याचे संस्कार आणि त्याचे प्रेम त्याला मोठे बनवतात. भक्ता, जेव्हा तुला वाटेल की कोणीच तुझ्यासोबत नाही, तेव्हा डोळे मिटून स्वामींचे नामस्मरण कर. कारण जग दूर जाऊ शकते, पण स्वामी कधीच दूर जात नाहीत. जेव्हा मन दुःखी असेल, तेव्हा त्यांच्या चरणी बस. जेव्हा अपयश येईल, तेव्हा त्यांच्या नावाचा आधार घे. जेव्हा लोक वाईट बोलतील, तेव्हा त्यांच्या कृपेवर विश्वास ठेव. कारण स्वामी समर्थ जणू सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन केवळ शब्द नाहीत, ते प्रत्येक भक्तासाठी आशेचा दीप आहेत. आणि भक्तांनो, या प्रवचनाच्या शेवटी स्वामी समर्थ महाराज जणू एक प्रेमळ आज्ञा देतात, ज्या प्रकारे तू माझे विचार, माझे नाम आणि माझा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवशील, त्यातून अनेकांच्या जीवनात श्रद्धा जागृत होईल. म्हणून जर तुम्हाला स्वामींचे हे विचार आवडत असतील, तर या चॅनेलला सबस्क्राईब करा. हे केवळ एक विनंती नाही, तर स्वामी समर्थ महाराजांचा संदेश अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचवण्याची एक सेवा आहे. जो भक्त स्वामींचे नाम आणि विचार इतरांपर्यंत पोहोचवतो, त्याच्यावर स्वामींची कृपा अधिक वाढते. चला, शेवटी सर्वजण मनापासून म्हणूया, अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि भक्तांनो, या प्रवचनाच्या शेवटी स्वामी समर्थ महाराज जणू एक प्रेमळ आज्ञा देतात, ज्या प्रकारे तू माझे विचार, माझे नाम आणि माझा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवशील, त्यातून अनेकांच्या जीवनात श्रद्धा जागृत होईल. म्हणून जर तुम्हाला स्वामींचे हे विचार आवडत असतील, तर या चॅनेलला सबस्क्राईब करा. हे केवळ एक विनंती नाही, तर स्वामी समर्थ महाराजांचा संदेश अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचवण्याची एक सेवा आहे. जो भक्त स्वामींचे नाम आणि विचार इतरांपर्यंत पोहोचवतो, त्याच्यावर स्वामींची कृपा अधिक वाढते. चला, शेवटी सर्वजण मनापासून म्हणूया, अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, पुढे भाग 6 मध्ये आपण अजून खोलवर जाऊन स्वामींच्या कृपेचे रहस्य समजून घेणार आहोत. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यामागे दडलेला दैवी हेतू काय असतो, हे आपण पाहणार आहोत.
कारण स्वामी समर्थ महाराज सांगतात की प्रत्येक परीक्षा ही भक्ताला घडवण्यासाठीच असते, तोडण्यासाठी नाही. भक्ता, कधी कधी जीवनात असे क्षण येतात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. पण लक्षात ठेव, जिथे माणसाची आशा संपते, तिथूनच स्वामींची कृपा सुरू होते. म्हणून अशा वेळी घाबरू नकोस, थांबू नकोस आणि हार मानू नकोस. कारण स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो, पण अन्याय कधीच नसतो. स्वामी समर्थ जणू सांगतात, भक्ता, माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेव. मी तुझ्या प्रत्येक अश्रूचा साक्षी आहे आणि तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचा स्वीकार करता आहे. म्हणून मनात विश्वास ठेव की तू एकटा नाहीस. प्रत्येक पावलावर अदृश्यपणे स्वामी तुझ्यासोबत चालत आहेत. आणि भक्तांनो, या भागाचा शेवट करताना एकच संदेश: स्वामींवर श्रद्धा ठेवा, कर्मावर विश्वास ठेवा आणि मनात सदैव नामस्मरण ठेवा. कारण हेच जीवनाचे खरे बळ आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज जणू पुढे अत्यंत प्रेमाने आणि करुणेने सांगतात, भक्ता, आयुष्याच्या प्रवासात जेव्हा तू एकटा पडल्यासारखा वाटतोस, तेव्हा खरे तर तू एकटा नसतोस. त्या क्षणी मी तुझ्या सर्वात जवळ असतो. माणसांची साथ सुटली म्हणून निराश होऊ नकोस. अनेकदा मी काही माणसे तुझ्या आयुष्यातून दूर करतो, कारण त्यांची उपस्थिती तुझ्या प्रगतीसाठी अडथळा ठरत असते. तू ज्याला नुकसान समजतोस, तेच तुझ्यासाठी माझे मोठे संरक्षण असते. म्हणून प्रत्येक वेदनेला शाप समजू नकोस. काही वेदना तुला योग्य मार्गावर आणण्यासाठीच येतात. ज्या झाडाच्या कोरड्या फांद्या छाटल्या जातात, त्यालाच नव्या पालवीची शक्ती मिळते. त्याचप्रमाणे आयुष्यातील काही तुटलेली नाती ही शेवट नसतात, तर नव्या आणि अधिक सुंदर जीवनाची सुरुवात असते. भक्ता, जगात असे अनेक लोक भेटतील जे तुझ्या यशावर हसतील, तुझ्या स्वप्नांची थट्टा करतील आणि तुझ्या प्रयत्नांना कमी लेखतील. पण स्वामी समर्थ जणू सांगतात, दुसऱ्यांच्या शब्दांपेक्षा स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेव. कारण जे लोक स्वतः उंच भरारी घेऊ शकत नाहीत, ते अनेकदा दुसऱ्यांचे पंख कापण्याचा प्रयत्न करतात. पण गरुड कधीच चिमण्यांच्या आवाजामुळे उडणे थांबवत नाही. तो अधिक उंच जातो. तसेच तूही तुझ्या ध्येयाकडे लक्ष ठेव. लोक काय म्हणतात याकडे नाही, तर स्वामी काय सांगतात याकडे कान दे. कारण लोकांचा आवाज तुला काही क्षण ऐकू येईल, पण स्वामींचा आशीर्वाद आयुष्यभर तुझ्यासोबत राहील. स्वामी पुढे सांगतात, भक्ता, दुसऱ्यांच्या चुकीचा विचार करण्यात तुझी ऊर्जा वाया घालवू नकोस. तीच ऊर्जा स्वतःला घडवण्यासाठी वापर. दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःमध्ये चांगले बदल घडवणे अधिक महत्त्वाचे आहे. जर कोणी तुझ्याशी अन्याय केला असेल, तर त्याचा बदला घेण्याचा विचार करू नकोस. कारण बदला घेतल्याने मनाला क्षणभर समाधान मिळेल, पण क्षमा केल्याने आत्म्याला कायमची शांती मिळते. याचा अर्थ अन्याय सहन करत राहा असा नाही, तर मनात द्वेष न ठेवता योग्य मार्गाने पुढे चालत राहा. न्याय देण्याचे कार्य परमेश्वरावर सोड. परमेश्वराच्या न्यायालयात कोणताही खटला अपूर्ण राहत नाही. भक्तांनो, मेहनत करणारा माणूस कधीच गरीब नसतो. त्याच्याकडे कदाचित आज पैसा कमी असेल, पण त्याच्याकडे आशा, आत्मविश्वास आणि उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवण्याची ताकद असते. स्वामी समर्थ जणू सांगतात, कष्टाला पर्याय नाही. जे हात प्रामाणिकपणे श्रम करतात, ते हात एक दिवस यशाने भरून जातात. म्हणून काम कितीही लहान असो, ते मनापासून करा. कोणतेही काम कमीपणाचे नसते, कमीपणा असतो तो काम न करता दुसऱ्यावर अवलंबून राहण्यात. परमेश्वर त्या व्यक्तीला अधिक प्रिय मानतो जी स्वतःच्या घामावर विश्वास ठेवते आणि इतरांच्या हक्कावर कधी डोळा ठेवत नाही. भक्ता, आयुष्यात कधीही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नकोस. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाची वेळ वेगळी असते आणि प्रत्येकासाठी परमेश्वराने आखलेला मार्गही वेगळा असतो. काहींना यश लवकर मिळते, काहींना उशिरा मिळते, पण उशिरा मिळालेले यश अनेकदा अधिक टिकाऊ असते. म्हणून दुसऱ्यांच्या वेगाकडे पाहून निराश होऊ नकोस. तुझ्या पावलांवर विश्वास ठेव. आजचा तुझा प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न उद्याच्या मोठ्या यशाची पायाभरणी करत आहे. स्वामी समर्थ जणू सांगतात, भक्ता, संयम ठेव. वेळ माझी आहे, आणि योग्य क्षणी मी तुझ्या जीवनात असे परिवर्तन घडवीन की कालचे दुःखही तुला आशीर्वाद वाटू लागेल. म्हणून भक्तांनो, मनात श्रद्धा ठेवा, हातात काम ठेवा, ओठांवर स्वामींचे नाम ठेवा आणि अंतःकरणात कोणाविषयीही द्वेष ठेवू नका. खोटी नाती तुटली तरी सत्याचा मार्ग सोडू नका. स्वार्थी माणसे दूर गेली तरी प्रामाणिकपणा सोडू नका. अपयश आले तरी मेहनत सोडू नका. लोकांनी निंदा केली तरी सत्कर्म सोडू नका. कारण शेवटी या जगात माणसासोबत त्याची संपत्ती, त्याचे नाव किंवा त्याचे मोठेपण जात नाही, त्याच्यासोबत जातात ती त्याची कर्मे. आणि ज्या भक्ताची कर्मे शुद्ध असतात, ज्याच्या मनात दया असते, ज्याच्या जीवनात कष्ट आणि श्रद्धा असते, त्या भक्ताच्या पाठीशी स्वामी समर्थ स्वतः उभे राहतात. अशा भक्ताला जग कितीही अडवण्याचा प्रयत्न करो, त्याचा विजय निश्चित असतो. कारण स्वामींच्या कृपेने चालणाऱ्या भक्ताचा पराभव कधीच होत नाही.
भक्ता, लक्षात ठेव, आयुष्यभर तू प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न केलास, तरी शेवटी काही लोक नाराजच राहतील. कारण त्यांच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत. म्हणून प्रत्येकाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा परमेश्वराला संतुष्ट करण्याचा प्रयत्न कर. लोकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी खोटेपणाचा आधार घेऊ नकोस. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला सुरुवातीला अडचणी येतात, पण शेवटी विजय त्याचाच होतो. भक्ता, अनेक वेळा तुझ्या मनात असा विचार येतो की, मी इतकी वर्षे प्रामाणिकपणे जगलो, सर्वांना मदत केली, कोणाचे वाईट केले नाही, तरी मला संघर्ष का करावा लागतो? तेव्हा स्वामी समर्थ जणू हसून म्हणतात, भक्ता, संघर्ष हा तुझ्या अपयशाचा पुरावा नाही, तर तुझ्या सामर्थ्याचा पुरावा आहे. परमेश्वर प्रत्येकाला परीक्षा देत नाही. ज्या भक्तामध्ये मोठे यश पचवण्याची क्षमता असते, त्यालाच मोठ्या परीक्षा दिल्या जातात. म्हणून संकट आले की स्वतःला दुर्दैवी समजू नकोस. उलट मनात असा विश्वास ठेव की, स्वामी मला अधिक मजबूत बनवत आहेत. आज जे अश्रू डोळ्यांत आहेत, तेच उद्या आनंदाच्या अश्रूंमध्ये बदलतील. स्वामी पुढे सांगतात, भक्ता, दुसऱ्यांच्या यशाचा मत्सर करू नकोस आणि स्वतःच्या यशाचा अहंकारही करू नकोस. कारण मत्सर मनाला जाळतो आणि अहंकार माणसाला खाली आणतो. झाडाला जितकी फळे लागतात तितके ते अधिक नम्रपणे खाली झुकते. त्याचप्रमाणे जीवनात यश मिळाले की नम्रता अधिक वाढली पाहिजे. जर यशामुळे माणूस गर्विष्ठ झाला, तर ते यश जास्त काळ टिकत नाही. पण जो प्रत्येक यशाचे श्रेय परमेश्वराला देतो, त्याच्या आयुष्यात कृपेचा वर्षाव कधीच थांबत नाही. भक्तांनो, लक्षात ठेवा, तुमचे नशीब बदलण्याची सुरुवात तुमच्या विचारांपासून होते. मनात सतत भीती, निराशा, राग आणि द्वेष ठेवला, तर त्याचे प्रतिबिंब तुमच्या जीवनावर पडते. पण मनात आशा, श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सत्कर्म ठेवले, तर त्याचे फळही तितकेच सुंदर मिळते. स्वामी समर्थ जणू सांगतात, भक्ता, सकाळी डोळे उघडताच चिंता करू नकोस. प्रथम माझे नामस्मरण कर, नंतर दिवसाची सुरुवात प्रामाणिक कर्माने कर. ज्याची सकाळ श्रद्धेने सुरू होते, त्याचा दिवस कृपेने भरलेला असतो. भक्ता, खोट्या नात्यांनी तुला दुःख दिले असेल, पण त्या दुःखातून तुझ्या मनात कटुता निर्माण होऊ देऊ नकोस. कारण कटुता सर्वप्रथम ती बाळगणाऱ्या माणसालाच त्रास देते. क्षमा कर, पण अनुभव विसरू नकोस. पुन्हा त्याच जाळ्यात अडकू नकोस. विवेक जागृत ठेव आणि प्रत्येक नात्याची परीक्षा वेळेला घेऊ दे. जो माणूस संकटात तुझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहतो, त्यालाच आपल्या मनात स्थान दे. बाकीचे लोक फक्त प्रवासी असतात, ते येतात आणि निघून जातात. स्वामी समर्थ महाराज जणू या भागाच्या शेवटी प्रेमाने सांगतात, भक्ता, तुझ्या हातात फक्त 2 गोष्टी आहेत, तुझे कर्म आणि तुझी श्रद्धा. या दोन्ही गोष्टी कधीही सोडू नकोस. लोक तुला विसरतील, काही नाती तुटतील, काही स्वप्ने उशिरा पूर्ण होतील, पण जर तुझ्या ओठांवर माझे नाम, हृदयात विश्वास आणि हातात प्रामाणिक मेहनत असेल, तर मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत असेन. लक्षात ठेव, अंधार कितीही दाट असला तरी पहाट थांबत नाही. त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यातील संघर्ष कितीही मोठा असला, तरी माझी कृपा तुझ्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून धैर्य ठेव, संयम ठेव, चांगले कर्म करत राहा आणि विश्वासाने पुढे चालत राहा. योग्य वेळी तुझे जीवनच इतरांसाठी प्रेरणा बनेल, आणि तेव्हा तुला जाणवेल की प्रत्येक परीक्षा ही माझ्या कृपेची तयारीच होती. भक्ता, कधीही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नकोस. प्रत्येक जीवाचा प्रवास वेगळा असतो. कोणाला यश लवकर मिळते, कोणाला उशिरा मिळते, पण योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाही त्याच्या कर्माचे फळ मिळत नाही. झाड लावल्याबरोबर फळ मिळत नाही. आधी बीज जमिनीत रुजते, मग अंकुर फुटतो, नंतर झाड वाढते आणि शेवटी फळे लागतात. तसेच तुझ्या आयुष्यातही घडत असते. म्हणून अधीर होऊ नकोस. भक्ता, अनेकदा तुला वाटते की तुझी प्रार्थना ऐकली जात नाही. दिवसेंदिवस तू नामस्मरण करतोस, पूजा करतोस, सत्कर्म करतोस, तरीही परिस्थिती बदलत नाही. पण स्वामी समर्थ जणू प्रेमाने सांगतात, मी तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकतो. कधी उत्तर हो असते, कधी थोडा वेळ थांब, तर कधी याहूनही चांगले काहीतरी तुझ्यासाठी राखून ठेवले आहे. त्यामुळे माझ्या शांततेला माझी अनुपस्थिती समजू नकोस. भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवनात सर्वात मोठी संपत्ती पैसा नाही, तर मनःशांती आहे. ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे पण मन अस्वस्थ आहे, तो खऱ्या अर्थाने श्रीमंत नाही. पण ज्याच्याकडे समाधान, श्रद्धा आणि परमेश्वरावरील विश्वास आहे, तो सर्वात श्रीमंत आहे. म्हणून संपत्ती मिळवण्यापूर्वी सद्गुण मिळवा. कारण सद्गुण टिकले तर संपत्ती पुन्हा मिळू शकते, पण चारित्र्य हरवले तर सर्व काही हरवते. स्वामी पुढे सांगतात, भक्ता, तुझ्या शब्दांची किंमत ओळख. कठोर शब्द जखम करतात, तर प्रेमाचे शब्द माणसाचे आयुष्य बदलू शकतात. बोलण्यापूर्वी विचार कर. सत्य बोल, पण ते प्रेमाने बोल. कारण कटू सत्यही योग्य पद्धतीने सांगितले तर ते स्वीकारले जाते.
भक्ता, कधीही कोणाचे वाईट होण्याची इच्छा बाळगू नकोस. दुसऱ्यासाठी खोदलेला खड्डा अनेकदा स्वतःच्याच वाट्याला येतो. म्हणून ज्यांनी तुला दुःख दिले, त्यांच्यासाठीही परमेश्वराकडे सद्बुद्धीची प्रार्थना कर. क्षमा ही कमकुवतपणाची नव्हे, तर सामर्थ्याची निशाणी आहे. जो क्षमा करू शकतो, त्याच्या मनातच खरी भक्ती असते. स्वामी समर्थ महाराज जणू पुढे सांगतात, भक्ता, वेळेचा आदर कर. गेलेली वेळ परत येत नाही. आज जे चांगले काम करू शकतोस, ते उद्यावर ढकलू नकोस. प्रत्येक दिवस ही माझ्याकडून तुला मिळालेली नवी संधी आहे. त्या संधीचा उपयोग सत्कर्म, सेवा, नामस्मरण आणि प्रामाणिक परिश्रमासाठी कर. भक्तांनो, संकटे येतील, लोक टीका करतील, काही जण तुमच्या चांगुलपणाचाही गैरफायदा घेतील. पण त्यामुळे तुमचा स्वभाव बदलू देऊ नका. सूर्य रोज प्रकाश देतो, काही जण त्या प्रकाशाचा उपयोग करतात, तर काही डोळे बंद करतात. पण सूर्य आपले कार्य कधी थांबवत नाही. तसेच तुम्हीही तुमचे चांगले कर्म करत राहा. शेवटी स्वामी समर्थ महाराज जणू प्रेमाने आशीर्वाद देत सांगतात, भक्ता, श्रद्धा, संयम आणि सत्कर्म हे तुझ्या जीवनाचे 3 आधारस्तंभ आहेत. यांना कधीही सोडू नकोस. परिस्थिती बदलत राहील, माणसे बदलतील, काळ बदलेल, पण माझ्यावरचा तुझा विश्वास अढळ ठेव. माझे नाम तुझ्या श्वासात राहू दे, सेवा तुझ्या हातात राहू दे आणि प्रेम तुझ्या हृदयात राहू दे. मग कोणतेही वादळ तुझे काहीही बिघडवू शकणार नाही. योग्य वेळ आल्यावर मी तुझ्या जीवनातील प्रत्येक संघर्षाचे सोने करीन. धैर्याने पुढे चालत राहा, कारण माझी कृपा तुझ्या प्रत्येक पावलाबरोबर आहे. भक्ता, आयुष्यात कधीही निराशेच्या अंधाराला शरण जाऊ नकोस. अंधार कितीही गडद असला तरी एका छोट्याशा दिव्याचा प्रकाश त्याला दूर करू शकतो. त्याचप्रमाणे तुझ्या जीवनात श्रद्धेचा एक छोटासा किरणही हजारो संकटांवर विजय मिळवू शकतो. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशेचा हात कधी सोडू नकोस. भक्ता, काही वेळा तुला वाटते की तुझे चांगलेपण लोकांना दिसतच नाही. तू मनापासून मदत करतोस, प्रेमाने वागतोस, पण बदल्यात उपेक्षा आणि टीका मिळते. तेव्हा स्वामी समर्थ जणू प्रेमाने सांगतात, भक्ता, तुझे चांगले कर्म लोकांनी पाहावे म्हणून करू नकोस. ते परमेश्वर पाहत आहे, हे लक्षात ठेव. लोकांचे कौतुक क्षणिक असते, पण परमेश्वराची कृपा कायमची असते. स्वामी पुढे सांगतात, भक्ता, संयम हा प्रत्येक यशाचा पाया आहे. घाईत घेतलेले निर्णय अनेकदा पश्चात्ताप देतात. पण श्रद्धा आणि संयमाने घेतलेला प्रत्येक निर्णय तुला योग्य मार्गावर नेतो. नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वळणे घ्यावी लागतात. ती कधी थांबत नाही, म्हणूनच शेवटी समुद्राला मिळते. तसेच तुझा प्रवासही चालू ठेव. भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दुःख तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येते. जे दुःखातून शिकतात, तेच पुढे इतरांसाठी आधार बनतात. म्हणून संकट आल्यावर, हे माझ्याच बाबतीत का? असे विचारण्याऐवजी, यातून मला काय शिकायचे आहे? हा प्रश्न स्वतःला विचारा. हा विचारच तुमच्या जीवनाला नवी दिशा देईल. भक्ता, कोणीतरी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून स्वतःवरील विश्वास गमावू नकोस. लोकांचे मत बदलत राहते, पण तुझी क्षमता तशीच राहते. स्वामी समर्थ जणू सांगतात, ज्याचा स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास असतो, त्याला जगातील कोणतीही शक्ती फार काळ थांबवू शकत नाही. स्वामी पुढे प्रेमाने सांगतात, भक्ता, तुझ्या घरात प्रेम, शांतता आणि समाधान टिकवायचे असेल, तर अहंकाराला दाराबाहेर ठेव. जिथे अहंकार वाढतो, तिथे प्रेम कमी होते. जिथे प्रेम वाढते, तिथे माझा वास असतो. म्हणून प्रत्येक नात्यात जिंकण्यापेक्षा नाते जपण्याला महत्त्व दे. भक्तांनो, कधीही आपल्या आई वडिलांचा, गुरुजनांचा आणि ज्येष्ठांचा अपमान करू नका. त्यांचे आशीर्वाद हे जीवनातील सर्वात मोठे संरक्षण असते. ज्या घरात मोठ्यांचा आदर केला जातो, त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. सेवा हीच खरी पूजा आहे, आणि नम्रता हाच खरा अलंकार आहे. शेवटी स्वामी समर्थ महाराज जणू आशीर्वाद देत सांगतात, भक्ता, प्रत्येक दिवसाची सुरुवात माझ्या नामाने कर आणि प्रत्येक दिवसाचा शेवट कृतज्ञतेने कर. जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माननीय. कारण कृतज्ञ मनावर माझी कृपा अधिक सहजपणे बरसते. तुझ्या वाटेवर कितीही अडथळे आले, तरी घाबरू नकोस. माझे नाम तुझा आधार आहे, तुझी श्रद्धा तुझे सामर्थ्य आहे आणि तुझे सत्कर्म तुझे भविष्य घडवणार आहे. चालत राहा, थांबू नकोस. योग्य वेळी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष विजयाच्या सुवर्णक्षणात बदलेल. भक्ता, जीवनाच्या प्रवासात अनेक वेळा असे क्षण येतील, जेव्हा तुला वाटेल की माझे प्रयत्न व्यर्थ जात आहेत, माझ्या वाट्याला फक्त संघर्षच का येत आहेत. पण लक्षात ठेव, ज्याप्रमाणे सोन्याला शुद्ध होण्यासाठी अग्नीतून जावे लागते, त्याचप्रमाणे तुझ्या आत्म्याला मजबूत होण्यासाठी काही परीक्षांमधून जावे लागते. संकटे तुझा अंत करण्यासाठी नाही, तर तुझ्यातील सामर्थ्य जागवण्यासाठी येतात. भक्ता, कधी कधी तुला तुझ्या आयुष्यातील जुने दुःख आठवतील. काही लोकांनी दिलेली वेदना, काही अपूर्ण राहिलेली स्वप्ने, काही हरवलेले क्षण तुझ्या मनाला त्रास देतील.
पण स्वामी सांगतात, भक्ता, भूतकाळाच्या ओझ्याखाली वर्तमानाचे सुख गमावू नकोस. जे गेले ते माझ्या चरणी अर्पण कर. कारण मी तुझ्यासाठी जे ठेवले आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर असू शकते. भक्तांनो, लक्षात ठेवा, झाडावर फळे आली की ते झाड खाली वाकते. त्याचप्रमाणे जीवनात कितीही यश, पैसा, मान, सन्मान मिळाला तरी नम्रता सोडू नका. कारण अहंकार माणसाला उंचावर नेतो असे वाटते, पण शेवटी तोच माणसाला खाली आणतो. नम्रतेतच खरी महानता आहे. स्वामी समर्थ जणू सांगतात, भक्ता, दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करू नकोस. प्रत्येकाची वाट वेगळी आहे, प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे आणि प्रत्येकासाठी माझी योजना वेगळी आहे. कोणाला लवकर यश मिळते, कोणाला उशिरा मिळते, पण माझ्या दरबारात कोणावरही अन्याय होत नाही. योग्य वेळ आली की तुझ्या संयमाचे फळ तुला नक्की मिळेल. भक्तांनो, अनेक वेळा आपण बाहेरच्या जगाला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करतो. स्वामी सांगतात, भक्ता, जग जिंकण्यापूर्वी स्वतःच्या मनावर विजय मिळव. रागावर संयम ठेव, वाईट विचारांवर नियंत्रण ठेव आणि मनात प्रेम, दया व क्षमा वाढव. शांत मनातच माझे अस्तित्व जाणवते. भक्ता, लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात आलेला प्रत्येक माणूस काही ना काही शिकवण देऊन जातो. काही लोक प्रेम शिकवतात, काही लोक सावध राहायला शिकवतात, तर काही लोक स्वतःची किंमत ओळखायला शिकवतात. म्हणून कोणाबद्दल द्वेष ठेवू नकोस. अनुभवातून शिक आणि पुढे चालत राहा. स्वामी समर्थ महाराज जणू म्हणतात, भक्ता, तुझ्या हातून नेहमी चांगले कर्म घडू दे. कारण तुझ्या कर्माची नोंद जग नाही, पण परमेश्वर ठेवत असतो. आज लोक तुला विसरतील, तुझ्या मदतीची किंमत समजणार नाही, पण योग्य वेळी त्या चांगुलपणाचे फळ तुला नक्की मिळेल. भक्तांनो, म्हणूनच आयुष्यात 3 गोष्टी कधीही सोडू नका: श्रद्धा, संयम आणि सत्कर्म. श्रद्धा असेल तर मन मजबूत राहते. संयम असेल तर योग्य वेळेची वाट पाहता येते. आणि सत्कर्म असेल तर परमेश्वराची कृपा सदैव सोबत राहते. स्वामी शेवटी प्रेमाने आशीर्वाद देतात, भक्ता, तुझ्या डोळ्यांत अश्रू आले तरी माझ्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नकोस. तुझ्या हातातून सर्व मार्ग निसटले तरी माझा हात कधी सुटणार नाही. तू फक्त प्रामाणिकपणे चालत राहा. तुझ्या प्रत्येक वेदनेला मी अर्थ देईन, तुझ्या प्रत्येक अश्रूला मी आशीर्वादात बदलीन आणि तुझ्या प्रत्येक संघर्षाला मी यशाचा मार्ग बनवीन. भक्ता, आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमची नसते. सुख आले तर त्याचा अहंकार करू नकोस आणि दुःख आले तर त्याला घाबरू नकोस. काळ सतत बदलत असतो. आज जी परिस्थिती कठीण वाटते, तीच उद्या तुझ्या आयुष्यातील मोठी शिकवण बनू शकते. भक्ता, अनेक वेळा माणूस संकट आले की खचून जातो. त्याला वाटते की आता काहीच मार्ग उरलेला नाही. पण स्वामी सांगतात, ज्या क्षणी तुला सर्व दरवाजे बंद वाटतात, त्या क्षणी माझ्या कृपेचा एक नवीन दरवाजा उघडत असतो. फक्त तुझी श्रद्धा जिवंत ठेव. भक्तांनो, लक्षात ठेवा, अंधार कितीही मोठा असला तरी सूर्याला उगवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी तुमच्या प्रयत्नांना आणि श्रद्धेला कोणीही हरवू शकत नाही. स्वामी समर्थ जणू सांगतात, भक्ता, लोक तुझ्या यशाकडे पाहतील, पण त्या यशामागे तू घेतलेले कष्ट, सहन केलेल्या वेदना आणि केलेला संघर्ष त्यांना दिसणार नाही. म्हणून लोकांच्या कौतुकाची वाट पाहू नकोस. स्वतःला माहीत असलेली तुझी मेहनत आणि माझ्यावर असलेला विश्वास पुरेसा आहे. भक्तांनो, जीवनात काही लोक तुमची किंमत समजणार नाहीत. तुम्ही कितीही प्रेम दिले, कितीही मदत केली तरी काही जण तुमच्यातील चांगुलपणा पाहणार नाहीत. पण अशा वेळी मनात कटुता आणू नका. स्वामी म्हणतात, भक्ता, ज्यांना तुझी किंमत कळत नाही त्यांच्यासाठी स्वतःचे मन दुखवू नकोस. चंदनाला स्वतःचा सुगंध सांगावा लागत नाही, त्याचा सुगंध आपोआप पसरतो. तसेच चांगल्या माणसाचे चांगुलपण काळाच्या ओघात नक्की ओळखले जाते. भक्ता, आपल्या मनात क्षमा ठेव. कारण क्षमा करणारा माणूस कमजोर नसतो, तर तो मनाने मोठा असतो. ज्याने तुला दुःख दिले त्याच्याबद्दल द्वेष ठेवला तर त्या दुःखाचे ओझे तूच वाहत राहशील. म्हणून ते ओझे माझ्या चरणी ठेव आणि मन शांत कर. भक्तांनो, स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की सेवा, प्रेम आणि नम्रता यापेक्षा मोठी साधना नाही. एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणे, गरजूला मदत करणे, दुःखी व्यक्तीला आधार देणे हीच खरी भक्ती आहे. स्वामी पुढे सांगतात, भक्ता, माझे नाव फक्त ओठांवर नको, ते तुझ्या आचरणात उतरू दे. तुझ्या बोलण्यात प्रेम असू दे, तुझ्या कर्मात प्रामाणिकपणा असू दे आणि तुझ्या मनात सर्वांसाठी सद्भावना असू दे. अशा भक्ताच्या हृदयात मी सदैव वास करतो. भक्तांनो, कधीही स्वतःला एकटे समजू नका. जग तुमच्यापासून दूर गेले तरी स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर असते. तुमच्या प्रत्येक अश्रूची जाणीव स्वामींना असते आणि तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचा स्वीकार योग्य वेळी होतो. शेवटी स्वामी समर्थ महाराज आशीर्वाद देत सांगतात, भक्ता, चालत राहा.
कारण थांबलेल्या पाण्यात दुर्गंधी निर्माण होते, पण वाहणाऱ्या नदीला शेवटी समुद्र मिळतो. तसाच तूही प्रयत्न, श्रद्धा आणि संयम घेऊन पुढे जात राहा. तुझ्या जीवनातील प्रत्येक परीक्षा एक दिवस तुझ्या विजयाची कथा बनेल. माझे नाम तुझा श्वास बनू दे, माझी भक्ती तुझी शक्ती बनू दे आणि तुझी श्रद्धा तुझ्या जीवनाचा प्रकाश बनू दे. भक्ता, आयुष्यात जेव्हा सर्व काही आपल्या मनाप्रमाणे घडत नाही, तेव्हा निराश होऊ नकोस. कारण तुझ्या इच्छेपेक्षा माझी योजना मोठी असते. तुला आज जे नुकसान वाटते, तेच उद्या तुझ्या आयुष्यातील नवीन सुरुवातीचे कारण बनू शकते. म्हणून प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार श्रद्धेने कर. भक्तांनो, अनेक वेळा आपण देवाकडे प्रार्थना करतो आणि लगेच उत्तराची अपेक्षा करतो. पण लक्षात ठेवा, निसर्गात प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असतो. बीज जमिनीत पेरल्यानंतर ते लगेच वृक्ष होत नाही. त्याला मातीचा आधार, पाण्याची साथ आणि सूर्याचा प्रकाश मिळाल्यानंतरच ते मोठे होते. त्याचप्रमाणे भक्ताच्या जीवनातही श्रद्धेचे बीज असते. कधी कधी संकटांची माती त्याला झाकून टाकते, दुःखांचे पाणी त्याला भिजवते, पण स्वामींची कृपा मिळाली की तेच बीज एक दिवस मोठ्या विश्वासाच्या वृक्षात बदलते. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ता, घाई करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. ज्यावेळी योग्य वेळ येईल, त्यावेळी मी तुझ्या आयुष्यात अशा प्रकारे बदल घडवून आणीन की मागे वळून पाहताना तुला कळेल की प्रत्येक कठीण प्रसंगामागे माझीच कृपा होती. भक्तांनो, जीवनात सर्वात मोठी परीक्षा ही परिस्थितीची नसते, तर आपल्या मनाची असते. संकट आले की मन घाबरते, लोक काय म्हणतील याची चिंता वाटते, भविष्याची भीती निर्माण होते. पण जो भक्त आपल्या मनाला स्वामींच्या चरणी ठेवतो, त्याला कोणतेही वादळ हलवू शकत नाही. कारण ज्याच्या हृदयात स्वामींचे नाम असते, त्याच्या आयुष्यात आशेचा दिवा कधी विझत नाही. भक्तांनो, लोक तुमच्या चुका लक्षात ठेवतील, पण स्वामी तुमचा प्रयत्न पाहतात. लोक तुमची परिस्थिती पाहतील, पण स्वामी तुमची श्रद्धा पाहतात. लोक तुमच्या बाहेरच्या रूपाकडे पाहतील, पण स्वामी तुमच्या अंतःकरणातील भावना ओळखतात. म्हणून कधीही स्वतःला कमी समजू नका. स्वामी म्हणतात, भक्ता, तू माझा आहेस. तुझ्या जीवनातील प्रत्येक संघर्ष मला माहीत आहे. तू जे दुःख मनात लपवून ठेवतोस, तेही मला कळते. म्हणून चिंता करू नकोस. फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा आणि माझे नाम घेत राहा. भक्तांनो, आयुष्यात काही वेळा अशी वेळ येते की जवळची माणसेही साथ सोडतात. ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो, तेच कधी कधी आपल्याला दुःख देतात. पण अशा वेळी मनात राग ठेवू नका. कारण प्रत्येक व्यक्ती आपापल्या संस्कारांनुसार वागते. कोणीतरी तुम्हाला दुखावले म्हणून तुम्ही तुमचे चांगुलपण सोडू नका. स्वामी समर्थ शिकवतात, भक्ता, दुसऱ्यांच्या चुकीमुळे स्वतःच्या मनाची शांती गमावू नकोस. तुझी चांगली वृत्ती हीच तुझी खरी संपत्ती आहे. जग बदलले तरी तुझ्या सद्गुणांना सोडू नकोस. भक्तांनो, नम्रता ही भक्ताची खरी ओळख आहे. मोठेपणा पदाने किंवा पैशाने येत नाही, तर मनाच्या विशालतेने येतो. ज्याच्या मनात प्रेम, दया आणि क्षमा असते, त्याच्या हृदयात स्वामींचा निवास असतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जिथे अहंकार संपतो, तिथे स्वामींची कृपा सुरू होते. जिथे श्रद्धा असते, तिथे अशक्य गोष्टी शक्य होतात. भक्तांनो, आजपासून एक संकल्प करा. कितीही संकटे आली तरी स्वामींचे नाम सोडायचे नाही. कितीही अडचणी आल्या तरी प्रयत्न थांबवायचे नाहीत. कितीही लोक बदलले तरी आपले चांगुलपण सोडायचे नाही. कारण स्वामी समर्थ महाराज जणू सांगतात, भक्ता, तुझ्या हातातील कर्म तू करत राहा, बाकीची चिंता माझ्यावर सोपव. मी योग्य वेळी योग्य मार्ग दाखवीन. तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करून तुला प्रकाशाकडे घेऊन जाईन.